ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कशा आहात मग सगळे? मजेतच असाल ना? काय मग दिवाळी कशी गेली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मी आज तुमच्यासाठी भगवद्गीता पठण, फायदे, गीतेचे संदेश काय आहेत, भगवद्गीता का वाचावी, भगवद्गीता काय शिकवते व भगवद्गीता वाचनाने आपल्या जीवनात कशी मदत होते हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच यापुढील व्हिडिओमध्ये आपण रोज भगवद्गीतेचे अध्याय पाहणार आहोत. तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. श्रीमद भागवद्गीतेचे पठण केल्याने माणसाला कोणत्याही परिस्थितीशी लढण्याची क्षमता प्राप्त होते. घरात लक्ष्मीचा वास असतो. मानसिक त्रास आणि घरगुती त्रासांपासून मुक्ती, तसेच प्रतिस्पर्धेला तोंड देण्याची शक्ती भगवद्गीता पठणाने मिळते. त्यात लिहिलेले श्लोक हे माणसाला वास्तवामधल्या परिस्थितीला कसे सामोरे जावे हे शिकवतात. भगवद्गीता सखोल आध्यात्मिक ज्ञान देऊन अज्ञान दूर करते. व्यक्तींना जीवन आणि विश्वातील सखोल सत्य समजून घेण्यास मदत करते. जीवनमूल्ये पायदळी तुडवणारे, अन्यायाने वागणारे कितीही जवळच्या व्यक्ती असोत, त्यांचे बलिदान देणे क्षत्रियाचे कर्तव्य ठरते, असा गीता संदेश देते. मानवी जीवनाची विकसनशील परंपरा टिकून राहावीत अशीच तत्वे गीतेत सांगितली आहेत. हे आपल्यापैकी बहुतेकांना वेळोवेळी सामोरे जाणाऱ्या आत्मशंका दूर करण्यास मदत करते. जर तुम्ही कधी त्यांचा सामना केला असेल तर भगवद्गीता तुम्हाला अचूक उत्तर सांगून त्या सर्व शंकांचे निरसन करण्यास मदत करते. महाभारत युद्ध सुरू करण्यापूर्वी अर्जुनालाही या शंकांचा सामना करावा लागला होता आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सर्व गीताज्ञान सांगितले. भगवद्गीता प्राण्यांसाठी करुणा आणि समजूतदारपणा शिकवते. व्यवस्थापक म्हणून याचा अर्थ सर्व कर्मचाऱ्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल असे कामाचे वातावरण तयार करणे. भगवद्गीता अनेक तत्वे आणि पद्धती शिकवते, ज्यामुळे मानसिक स्पष्टता, स्मरणशक्ती आणि एकाग्रता विकसित होण्यास मदत होते, ज्यामुळे एखाद्याची माहिती आठवण्याची क्षमता सुधारते. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.